मावशी अगे मावशी काय झालं बोलायला लवकर आले हा त्यांच्यासाठी काय घेतलंय तुम्ही ते सांगितलं पाहिजे हो ते सांगितलं पाहिजे आम्हाला हो सांगते युगान युगे मी आहे श्रीकृष्ण कन्हैयांची वेडी काय म्हणाली युगान युगे तू आहे श्रीकृष्ण कन्हैयांची वेडी युगान युगे मी आहे श्रीकृष्ण कन्हैयांची वेडी साऱ्या जनतेला लागले राधा आणि कृष्णाच्या प्रेमाची गोडी तू नंदना ग होय मावशी मग घेतेस की नाही तुझ्या नवऱ्याचं होय मला काय नाही माझ्या नवऱ्यात घ्यायची सवय आहे काय घ्यायची सवय आहे ते नाही समजलं मावशी नाव होय मला वाटलं बोलत घे की लवकर ऐक तर इंग्रजीत गौतम म्हणतात ग्रास कोण कशीला घरात मावशी नाही ग इंग्रजीत गौतम म्हणतात ग्रास आमचे जातो जातात मावशी लिहून ग तुझा गोप एवढा येतो मावशी पितो तुझा ग तुझा फॅशन म्हणून पितो आणि माझा म्हातारा म्हणून पितो तुझा पण गोप एवढा आणि माझा पण गोप एवढा आपल्या हातात काय काय मावशी वेळच तेवढा चला लवकर आता काय राहिलं तू आम्हा परिपूर्ण घेतलं आणि तुला कसं घेणार तुला काही घ्यायला पाहिजे बघ मावशी घे ग काय घेऊ ते तुम्ही सांगा हे कधी सांगायचं आता थंडीच्या दिवसात कशा होणार आम्हालाच ना तुम्हाला काय वाटलं मावशी आम्हाला भलतच वाटणार हे राधे अगं पप्पी नाही दिली म्हणून माझे ते बसले होते रुसून काय मावशी अगं पप्पी नाही दिली म्हणून माझे ते बसले होते रुसून आणि माझ्या बाबूरावाचं नाव घेते 5 घडी राखून 5 घडी हा 5 घडी तुम्हाला नाही कळायचं राखी वाटते एखादा मंदिर गचकला तर चला लवकर मत्र मध्ये चालल्यात खरा परंतु त्या माला बरोबर ना कोणता पर्याय
घेतला असेल ना तोही सांगा मला. हे सांगितलं पाहिजे. ए बाई तशी काय माझी बळजबरी नाही, पण मी काय म्हणते ही पोरगी जायची त्या लोणीवाल्याच्या दुकानात आणि त्याला म्हणायची दुधू घेता का दुधू, मोठी पंचायत होईल. म्हणून तुला विचारलं कोणता पर्याय मला घेतला असेल ना तोही सांग. सांगते एक विकला 2 इंच रुंद. काय म्हणाली? 1 मीटर आणि 2 इंच रुंद. एक विकला 2 इंच रुंद, लाल भडक माल कडक आणि मावशी हवं तर दाबून बघ परत. तुझा माल दिसायला लाल भडक असला तरी चालेल, पण कडक नको ग बाई. मावशी माझा डिझाईन भान पडेल असला ना तर आतून बघ मऊ मऊ आणि लुसलुशीत आहे. काय? मावशी काय झालं? हिंदू म्हणते काय म्हणतात का? या राजेचा माल मऊ मऊ आहे गुजगुजीत आहे ए, का आली मोठी मऊ आहे काय गे, गुसगुशीत आहे काय ग. तुझं बघ आपलं कोणता कोणी माल घेतलाय मऊ आणि लुसलुशीत. ग? मावशी तुला समजणार नाही. आता सांगितलं असेल आम्हाला समजणार कसं? अगं कोकमची पॅप्सी घेतलं. कोकमची व्यक्ती होय, लय छान. तू काय घेतलं? मावशी घेतलाय रवा. तू घेतलायस रवा, परंतु पोरी हा रवा पाडलेला घेतलायस का दळलेला ग? आमच्याकडे रवा सर्वजण दळतात, म्हणून तुला विचारलं रवा पाडलेला घेतलायस का दळलेला तो? मी घेतलाय रवा त्यात थोडी आपली साखर. आता मला सांग कशाला टाकली? ग मावशी शिरा गोड होऊन होता का? म्हणजे शिरा गोड होण्यासाठी त्यात टाकली साखर आणि काय केलं? ए बाई जास्त हलवू नको, नाही तर मध्ये दांडा मोडायचा. मावशी कसा कसा दांडा वाटत नवऱ्याचा. दांडा तुझ्या नवऱ्याचा आहे. ए राजे तुझं काय म्हणते? दांडा माझ्या नवऱ्याचा आहे. मावशी तसं नाही, हा? तिच्या नवऱ्याने ना आज राहत जाऊन बांबू जाणार नाही बघ. म्हणजे तो मजबूतच असणार. हो. बाबा सर्व पुढेपर्यंत माझ्या वाचा कुठे जाते. तू काय घेतलं? अगं मावशी मी घेतला केळा. तू घेतलास केला, परंतु पोरी हा केला त्या सावड्याचा घेतलास की त्या वसईचा का? मला सावड्याचा कशाला घेऊन मी माझ्या बाबांचा केळा घेतलाय. तुझ्या बाबांचा केला घेतलायस होय. काय झालं ग? तुला काय म्हणते? मी माझ्या बाबांचा केला घेतलाय म्हणून. अगं मावशी तसं नाही, तिच्या बाबांचे ना केळीचे हातगडे आहे बघ. हे कधी सांगायचं? अगं नवीनच आहे ना. अगं नवीन असल्यावर कोणते सुरू करू? मी घेतलाय माझ्या बाबांचा केला म्हणून. अगं बाई ही गोष्ट सुधरा. अगं मावशी हा. सुंदराबाई नाही चंद्राबाई आहे ती. चंद्राबाई आहे काय? या चंद्राबाई कोणता माल घेतला विक्रीसाठी? दूध घेतलंस होय, लय छान. बघा ही खरी गवळ्याची मोड झोपते, नाहीतर ह्या वासाड्याने कुणी पेप्सी कुणी रवा तर कुणी हलवा घेतलाय. छान पोरी, चला जाऊया अगं आपण. मावशी तू आम्हाला पोहिलं घेणार. मावशी घे ग. मावशी घे. ए, मुली, तुम्ही एवढा सुंदर माल घेतलाय, आता ही म्हातारी काय घेणार? मावशी घे ग. तुमची बळजबरी आहे. हो. तुमची बळजबरी असेल ना तर राधे माझा मला एक. अगं राधे मी विक्रीसाठी शालू देशी लोकांचा. काय मावशी? हा विक्रीसाठी हा शालू देशी लोकांचा आणि माल घेतला बघ बिन भोगाचा. मावशी बिन भोगाचा हा, बिन भोगाचा म्हणजे? अगं पोरी ना तुम्ही गावड्याचे हात की घिसाड्याच्या? गवळ्याच्या. गावड्याच्या पोरी आहात. मग एवढे वर्ष बाजार केला, बाजारात कुठं बिन भोगाचा माल दिसणार नाही. नाही. अगं कसा दिसणार? तुमच्या वेळेला हा माल नव्हता, ते सौभाग्याचं लिहिलं कुंकू आणि टिकली तेच घेतलंय मी. चला लवकर. मावशी आता काय राहिलं? आता 7 शंभर रुपये बघ. सात शृंगार करायचा, परंतु पोरी हा सात शृंगार असतो कसा? मावशी तिथे बाजारात येत तसा सुंदर माहित नाही. हे आमच्या वेळेला सात शृंगार काही नव्हतं. उचलला मग घेतला डोईवरती आणि चालली वाटता नाटना उडत या मजुरीच्या बाजारला. मावशी 7 शंभर म्हणजे नाच टुंकत मुठ याला 7 शंभर म्हणतात. होय, हे करा लवकर. चल तर. साज शृंगार करोनी जाऊ कौसाच्या घरी साज शृंगार करोनी जाऊ कौसाच्या घरी दही दुधाच्या व्यापारी जाऊ माथोरे बाजारी दही दुधाच्या
सन्मान पाडावे यांकडून धारण करावे लागतात. तोच मी आठवा सशस्त्र 108 गोपिकांचा मान मिळून मथुरेचा घाट चढत आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे. पण ही कामगिरी आपण न करता आपले पुत्र सुदामा याच्याकडे संपवले पाहिजे. सुदामा, अरे सुदामा, नमस्कार देवा. सुदामा, सुदामा, तुला काय माहित आहे का रे? देवा आपण सांगितलं तू आम्हाला कशी काय मत करणार? सांगतोय सशस्त्र 108 गोपिकांचा म्या मिळून मथुरेचा घाट चढत आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून ठेव. येतो मी. ठीक आहे आपण पुण्यावर जावे. काय करणार देवाची मोठी कामगिरी जाते. 108 गोपिकांच्या मेळा मिळून मथुरेचा घाट जाते त्यांचा रस्ता प्रतिबंध करणार आणि ही कामगिरी माझ्याकडे जमवले. तू माझी तर पेढे आहे ना त्यालाच पेढे लागतो. अरे पेजा कुठे तशी काय दिसतो. अरे पेजा पेजा कायले लवकर लवकर ये. कशाला त्याची मजा आहे. काय म्हणतोस? हो लवकर ये. आलो आलो. अरे काय कुठे होते कुठे तुम्ही? अरे याची गंमत झाली. काय झाली गंमत? अरे माझी गडबड झाली गडबड. सांग लवकर. अरे देव भेटले देव. हा? कृष्णदेव भेटले कृष्णदेव. किती देव भेटले? देव म्हणतात काय म्हणतात? लेंड्या. हा. मला नावात काय लेंड्या? अरे म्हणू दे. देव म्हणतात लेंड्या आपण लेंडूपणी करूया. आणि चेंडू कोणी गेली? हा. हे पण न्यूज झालो. म्हणजे खूप झाला. हा. बरेच दिवस लेंडू झाला नव्हता आता. चेंडू. हा पण? देव विचारतात हा. लाकड्या हा. तुझी मॅच कुठे आहे? तुझे बॅट कुठे आहे? हा. मग तू काय बोलला? मी काय हुशार आहे ना. हा मग? मी काय कमी आहे काय? तर? देवाला सांगितलं हा. देवा हा. माझी मॅच एंटरला आहे. तुझ्या सेंटरला. तुझी बॅट सेंटरला. बरं ठीक आहे. मग? देव म्हणतात हा. लाकड्या हा. नम कुठे नम. हा. अरे चल काय? बरं ठीक आहे. देवान पण लेंडू काढला. चेंडू काढला. हा. अरे मग? नाचायला लागला. आणि काय केलं? देवाला सांगितलं हा. जास्त नाचू नको. हा. लेंडू लुटत त्याला लेंडू देव टाकतोय. हा. लेंडू देव टाकतोय. हा मग? असा माझ्या लेंडू गेला नाण्या. आणि काय? लुडून 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 म्हणजे बुडबुड केला का? आणि मग? तू लवले. म्हणजे आम्ही बोलावून घेतो. हा. बरं ठीक आहे. आपलं बघ हा. आपल्या देवानी मोठी कामगिरी झाली. इष्टा देवानी हा 108 गोपिकांचा मेळा मिळून एकट्या डोक्यात. मथुरेच्या घाटमध्ये हा त्यांचा रस्ता प्रतिबंध करताय. हा आणि ही कामगिरी हा आपण दोघांनी करायची आहे. काय आलं? अरे त्या गवळणी आल्या त्या पडल्या काय अरे माझ्या संगीता वाकड्या तेव्हा लागणार वाकडे आहे. पण त्याला आग मारून घे. रे. आग वर्षाचा घेता कसा
त्याला तिसरा आणि तुला म्हणजे एका आवाजात एका आवाजात त्या आवाजात रे लकड्या लकड्या बरं ठीक आहे रे लकड्या लकड्या इथं जेवाय बसलाय का अरे लकड्या लकड्या अरे हायलो हायलो अरे लवकर ये अरे हत्याला गोकुलात नाही नम्मत हाय रे नम्मत हाय अरे काय हंतत तरी काय अरे लवकर ये अरे सखी आलाय काय ना आलो ना भावा आलो लवकर करे सुदामाने हक मारिला पे देवाकडे या बोबळला गेलो होतो मी यारला काही माझी चुकली हो जयालीला काही माझी चुकली हो जयालीला काय माझी चुकली हो जयालीला काय माझी चुकली हो जयालीला करे सुदामाने हात मारिला गेलो होतो मी गय माझी चुकली हो माझी कथीला ताबू गाय तिला मुलीच कोडे हाय आता करू मी तिला काय माझं डोकं हे चालत नाही माझं डोकं हे चालत नाही माझं डोकं हे चालत नाही तिच्या भेटीची ओढ लागली मला काय शोधित पायी कटरून गेला माझा जीवन जायला गाय माझी चुकली हो जयालीला गाय माझी चुकली हो गाय माझी चुकली हो जयालीला गाय माझी चुकली हो जयालीला काय नामू तुला काय माझी नमू काय तुझी टांगू काय माझी नामू काय नुकली कुठे तुकली अरे नानात नुकली नानात तुकली नानात मी नोंदायला गेलो तू स्वतः गेलो मला काय माझं डोकं आलं नाही काय आलं नानात थुकतात होता मला वाटतं माझी काम नाही त्या मला नानाची काय म्हणजे गुरुबा नाना किती अरे काय करू काय केलं मी त्या गुरुबाला तो चिडलो म्हणजे गुरुबा चिडलो आणि काय चिडलो तो काय बघतो काय आलं तिथे नकली होती काय होती नकली बकरी अरे खायला लागली ना अरे तेवढं सगळं निवडं माझ्या नागावर पडलं अरे काय सांगू तुला काय केलं इकडं नादव काय इकडं नादव काय अरे कमाला डोकं आलं नाही काय केलं नाही करू समोरचा नोंदा चोंडा गुरला पडला होता गुरल्या दोन नोंदलो मी अरे काय सांगू माझं निवडलं सगळं निवडालं म्हणजे कुठे केलं ठीक आहे मी पण एकदम नुतीत झालो म्हणजे काय अरे काय मी तिकडे निघतोय तेवढं सगळी नुतली माझ्या नाटीस लागली पाठीत लागली काय झालं म्हणजे काय अरे माझ्या एकटीच नातवाना ठेवली एक कपड्यामध्ये काय केलं अरे माय करू अरे समोरच्या ना नेलीचा झाल होतं केळीचं झाड अरे नेलीचं झाड होतं ना चार नाना खाल्ली चार पानं खाल्ली काय केलं इकडे एक बांधलं इकडे एक बांधलं इकडे एक बांधलं आणि इकडे एक बांधलं म्हणजे पुढे पण बांधलं चार बांधली चार कामात
काय हा मग अरे ती कणा एक नसली माझ्या पाठीस लागली का नाही? नोकरी पाठीस लागली. अरे काय सांगू तुला तुला कसं झालं तर काय झालं अरे पाहिजे होतं तिथलं नान पण म्हणजे कालून खाल्लं अरे माझी लय गडबड झाली गडबड झाली आणि मग हा म्हणून तिकडनं मग असं नाकत मग गेलो शाबास. तेवढ्यात माझ्याकडे तिथं निर्गमन होतं ना हा तिथं आलो तेव्हा थांबलो हे मी काय हा आणि हे काय अरे कोण चाललं अगं माझ्या निर्मलात माझी बायको सांगोली कधी म्हणजे आगोदर तुम्ही आता तुम्ही येणार की काय अरे ती आता घरात कधी नाही ग हे कुठचा? अरे लय गडबड झाली अरे तुझी गडबड नाही मी अरे पण हा माझी बायको अरे ती चालत म्हणून तिथे हा, मला सांग हा. तू मला कशाला बोलवली तो बोलवले हा आपला श्रीकृष्ण देवानी काम केलं अरे वा एक चार गोपिकांचा मेळा बोलला बोलले मला हा मग अरे हा अरे वा माझा मित्र घातला हा नाट्य पण आला मग ठीक आहे ना तिथून नाम्याचं नाव आहे सगळं मग ते काय केलं? सगळे फलीले आणला अरे हा तुला बोल आपला श्रीकृष्ण देवानी काम केलं नकली एक चार गोपिकांचा मेळा मिळून बदलचा घाट देते प्रतिबंध करताय एकही कवडं जाऊ द्यायची नाही अरे ही काम तुम्ही दोघांनी करायची आणि तू निकट आलाय अरे आम्ही पूजेवर चाललो नाचायला देव आराम करण्याचे अरे गेले देव नरक चालू केले हा आराम करण्यासाठी अरे गेले ती तटक बोलते तिकडे आम्ही चाललो हा ए काय तू तिकडे जातानी हो आमच्या बोलव मी तुमच्या पुढे आणि मग आम्ही तुझ्या बोल मी तुमच्या पुढे हा तुम्ही माझ्या पुढे हा लय हुशार काय विचारलाय बरं चला हा ये नाव्या अरे निघ्या ते निघला नाव्या हा चला तर हॅलो कैलासवासी शांताराम गोसावी कैलासवासी शांताराम गोसावी यांच्या स्मरणार्थ सचिन गोसावी प्रदीप गोसावी शर्मिला गोसावी पल्लवी गोसावी कोमल गोसावी यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे मानस महेश घाग यांकडून गवळणीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पिंट्या ग्रुप नायसी यांच्या नियोजनाचा बादशाह आयुष घाग रोहित गोसावी प्रदीप गोसावी यांकडून 101 रुपयाचं पारितोषिक संपूर्ण कार्यक्रमासाठी आलेलं आहे. मोठ्या भाई उर्फ बारीक ड्रायव्हर यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या सर्वांचं नमन मंडळ आभारी आहे. धन्यवाद. मग काय केलं यार मधला दही माझी नवीन काय म्हणलं माझ्या
मुलगी काय म्हणते तुझी काय म्हणली ह्याने म्हटलं नाही मग तू काय म्हणलं मी म्हणते माझी नवी घे आणि गवळ्याच्या मुली आहे आपल्याकडे नवी माझ्याकडे डबल घ्यायची नाही मावचे निपलीस तू तू म्हणतो माझे नबल घ्यायची लगे अरे हो नंबर घ्या काय घ्या या अरे म्हटलं शिरा म्हटलं नोन पावटा माझ्या मुलीला काय म्हणत होती मुलगी नाही बोलली काय बोलली माझी नाही बोलली काय बोलली झाले म्हटलं नीला काय बोलली झाले म्हटलं नीला शिरा हा नीला कट तुला बोलले हा त्या वाईट बोलली का ती मी काय वाईट बोललो काय बोललो हे म्हटलं त्याला नल करा काय म्हणजे वर करा हिला वाला ढाकण ढाकण हे सांगायचं का नाही काय मी तू सांग ना एवढंच नाही सांग काय झालं तुला ए बाबा कुठेला काय झालं तुला वाकडे कुठे कुठे बोलतोय कुठूनच बोलतो बोललो मग कसा बोलला माझा विचार मला कुठून झाला कुठे मला कुठं ए बाबा काय समजेल अशा माझे बोल अरे कसं समजणार शियाय गो ए बाबा नीट सांगायला बोल त्याला सांग बरोबर नीट सांग ना आलाच कुठे जाणार कुठे आलाच कुठून आलाच कुठं अरे बाबा गोकुळाने मजुरी वाला चालले बाय गोकुळाचा बंद आहे तो पण नका पाके नाटाला तुम्ही नोंद आम्ही नोंद काय काय बोलली सगळे नाट्य बंद आहे बंद केलं तू काय सर्व रस्ते बंद करायला तुम्ही आहात तरी कोण आमचे आम्ही नोंद नाही निघ ती कोणाची आम्ही आणखी ए बाबा ते आम्हाला माहिती आहे तुमची ओळख सांगा आणखी नोला हा गणपती तो गणपती हा आणि हा निलपती निलपती वाचलं काय माझं नाव ऍक्च्युअल होतं निलपती म्हणजे एवढा वरती श्रीपती गणपती निलपती आणि तू महेश मम्मद बम्म बम्म महेश 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 बम्म विष्णू महेश होय काळजी आलो काय हो पुढे थम थम गवळ्याच्या तू पोरी जाऊ नको ग तू बाजारी थम थम गवळ्याच्या तू पोरी जाऊ नको ग तू बाजारी सवाल हाय आमचा तुझला कशी जाणार गे जाणार मधुरच्या बाजारी 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 देवाचा हुकुम मधला देवाचा हुकुम मधला सुदामा जोडीला सजला नंदाचा हारी वाटेवरी थोडीच तुमच्या त्या घागरी नंदाचा हारी वाटेवरी थोडीच तुमच्या त्या घागरी जाऊ नको ग मधुरेच्या बाजारी कशी जाणार ग जाणार मधुरेच्या बाजारी कशी जाणार ग जाणार मधुरेच्या बाजारी आम्ही गरीब गवळ्याच्या पोरी गरीब गवळ्याच्या पोरी साऱ्या जणी जाऊन सांगा श्रीहरीला नको वडवू या राधेला जाऊन सांगा श्रीहरीला नको वडवू या राधेला खाणार आम्ही कौसाच्या नगराला कशी जाणार गे जाणार मधुरेच्या बाजारी कशी जाणार गे जाणार
आमचा नाहीला. अरे बाबा आमचा गजा ऐकत का? जाऊन सांगा तुमच्या कृष्णदेवांना आम्ही चालले बाजाराला. काय बोली बोल काय मी कुठला देवाला आम्ही चालले जाऊ द्यायचं नाही त्याच्या नाशिक नाही घ्यायचं जाऊ त्याला सांग देवाच्या अपमान आमच्या कायद्यात 5 मिनिटं बसावं लागेल. गवळणी बसव गवळणी बसव काय नाही बरोबर आहे. काय झालं? देवांच्या नुकुमान आमच्या राज्यात. अरे बाबा तुला सांगितलं नीट बोल म्हणून. तुझी मोठीच जीभ आहे काय ए बाबा काय झालं तुझ्या जिभेला? अरे तुझ्या जिभेला काय झालं मला कसं माहिती असणार? काय झालं तुला माझा नर्म झाला ना तेव्हा डॉक्टर नव्हतं. म्हणजे डॉक्टर नव्हते त्याचा जन्म झाला डॉक्टर नव्हते डॉक्टर नव्हतं. नवीन होती नवीन म्हणजे सुवीन होती. तेव्हा उलटा झाला. म्हणजे उलटा झाला उलटा झाला. आणि जेव्हा नोंदणी झाला तेव्हा हा नेट होतं सगळं निवडून गेलं. हात आला ना नक्क्यावर म्हणजे नक्क्यावर आला. नक्क्यावर हात आला मग नक्की विचला होय मी जेवण झालं ना म्हणजे तुझी सुनी चीप धरला. हे बाबा मला सांग त्या सुईनीला त्याची जीभच सापडली. बरोबर जीभच सापडली. दुसरं तिला सापडलं असतं ना निघून माझा जाऊ सांग देवाच्या अपमान देवाच्या नुकमान आमच्या नाहीच्या 5 मिनिटं घ्यायचा खेळा लागेल. मावशी आम्ही यांच्या मनात मुलीच नाही बसणार आम्ही स्वतःच्या मनात बसू बघ. ऐकलंस का? अरे वाकड्या इकडे लक्ष दे. युवांश अभिषेक गोसावी आणि सहपरिवार यांकडून गवळणीसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. पिंट्या ग्रुप नायसी आयुष घाक रोहित गोसावी जाकी विहंग जाधव उर्फ बांग्या यांकडून 101 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. रामचंद्र शंकर घाक व मानस महेश घाक अन्मय पाडावे रोहित पाडावे आणि शांताराम गुरव गावचे गुरव आहेत. मावशीवरती तन्मय पाडावे पिता झाले. होय नन्मय नागा तन्मय नन्मय तन्मय नन्मय राहू दे. ओ तन्मयराव ऐका. ओ 4% बटर आणि खारी हे बाबा ऐकून घे. अहो 4% बटर आणि खारी. अहो त्या खारीपेक्षा तन्मयरावांचं नानकटच भारी. रोहित पाडावे त्याचं नाव करते का बाबा रोहित हे वाकड्या ऐकलं. आणि मागे होता आंबा आणि त्यावर होत्या खारी. दारी होता आंबा अरे दारी होता आंबा आणि त्यावर होत्या घारी. रोहित पाडाव्याने किती पटवल्या पोरी त्यापेक्षा ही मावशीच बरी. अरे गावचे गुरव आहेत ना शांताराम शांताराम गुरु देवून हे वाकड्या गावचे गुरु आहेत. हो देवलात गेले देवाचं घे नाव. देवाचं गेले त्याचं नाव काढले हलवली ना अरे स्त्रियांनी संसार करावा शक्तीपेक्षा युक्तीने. अरे स्त्रियांनी संसार करावा शक्तीपेक्षा युक्तीने. आणि शांताराम गुरुवाचं नाव घेते भक्तीपेक्षा प्रेमाने. अरे वाकड्या ते प्रणित गोसावी आहेत की नाही ते म्हणतात जसं मावशीने नाव घेतलं तसं एखाद्या वाकड्यानं पण नाव घ्यावं असं म्हणताय. लाव तुम्ही खाली लावून आला तर मी नाव नाव कसं मी घेऊ. घे ललितराव ऐका हो चांगलं मराठीच सांग हो नटवून सांग. मी पटवून संजय गुरव सुद्धा म्हणते नाही त्यांचे मिळवू नको. आणि प्रणित गोसावी ललित गोसावी
खोक्या नौका हा म्हणजे खोके खोका खेळ असते ना केलीचा नौका काय खोके खोका केलीचा खोका हा ही मनी नाव हा आणि गणित नाव हा तुम्ही तिचा नौका संजय गुरु वाकड्या संजय गुरु म्हणतात की एक नाव घे म्हणून नाव कसं घेऊ तुम्ही जेव्हापेक्षा मोठं जीव आहो अरे काय नाव घेऊ घे झालं नाही एवढं एवढं घे अरे एवढं काय घेऊ लावते सगळं लावते तुम्ही ललित मुलो तुम्ही नाला खाऊ नका मी तुमच्या पुढच्या वेळी लावते पुढच्या वेळी हा नाव संपला पुढच्या वेळी तुमचं नाव तसं तुला नटावं लागेल म्हणजे नाहीतच मांडा नाव आहे बसावं लागेल ते शांताराम गुरु आहेत ना त्यांची इच्छा आपल्याला पूर्ण करायला लागेल अरे पण तुम्हाला पण एवढी त्यांच्या ओपिनियन आहेत ना मग तुम्ही नाव एक घे ना शांताराम गुरुवांचं अरे शांताराम गुरुवाची नीती आहे ते नलून गेली पाहिजे संजय गुरु संजय गुरुवाची इच्छा आपल्याला पुरवायला लागेल हे वाकड्या मावशी माझ्या नीचे काय अरे एकटीच चालले वगैरे काय एकटीच चालले होते रस्त्याने. मी ऐकलं निश्चित बसले एकटीच चालले होते रस्त्याने ते संजय गुरु आहेत ना ते चालले होते घरात मला म्हणाले मावशी बस की का दारात बस पुढे जाऊन बसते तर काय त्याची बायको ना रे घरात तशीच झाली पुढे धरला संजय गुरुवांचा हात आणि चालली तिकडे नाशिक वारात आणि त्याची नरवणी काय केली अगं मुलगा घेतला माझा नांदा मावते खाली न अरे बसताना मावते खाली न अरे बाबा बसताना मावते खाली न जेवण काय सांगायचं अरे काय गेली नटाली अरे वाजू दे काय आता जेवण काय सांगायचं खाऊ दे जरा काय आलं काय नटाली काय आलं अरे आता काय घातला लय नाच चाललाय वाजू दे माहिती काय नाचके धुन याच्यात नोटके धुन डोक्यात गेली आता काय म्हणजे जेवण काय सांगणार अरे नवीन ते काढलं नॉन हा आणि टाकल्याचे घाला आणून तुझ्या बापचं पण घे काय झालं जानेवारी महिना आहे का ग? तुमच्या इथे मी तुला काय महिने विचारून आलो मला कोणते पूर्ण ओळख आपण कोण श्रीकृष्ण भगवान श्री नसे असतात मग कसे असतात बाई पद्मा बेंबी हिरा मस्त कितुरा विटेवर राठू विटेवर उभे असतात राधे देशाचा वेश पलटा लागतो सांगा रे जन्म गुन्हा सांगतोय राधे सांगे तुम्ही तुला माझ्या जन्माच्या या लीला राधे सांगे
राधे सांगतो मी तुला माझ्या जन्माच्या या लीला 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 राधे ऐकलं का माझा जन्म पुन्हा हो देवा आपली काय मागणी आहे असेल ना तरी मथुरेच्या बाजूला निघून जा ठीक आहे देवा आम्ही शरण आलो देवा मी तुला शरण आले रात्र आशीला नाही रात्र आशीला नाही देवा शरण आले रात्र आशीला नाही थांब राधे सातवड दिल्याबद्दल पुन्हा कधी करणार देवा आता तुम्ही झाले आहे मला मधुसूदना उद्या भेटू मुकुंदा रे कुंजवना मी तुझी प्रीत साधना
युवक जाधव घेतला की शेरजीच्या शब्दाला सरळ सामना करायला ही नव्हती का सुखाची आसक्ती आणि दुःखाची भीती मान्य करत तयार वा स्वस्त असतो त्याला कोणीही माहिती आणि दोष असतो पटवू शकत नाही आणि अंजली तो स्वस्त असतो पटवू शकतो लक्षात गांधींची विषयाची परीक्षा घ्यायला आपला हेतू तरी काय आहे कोणत्या पुढाराने आपल्या डोक्यावरती नक्की ठेवले ही तलवार ज्ञान करायला ही नव्हती का राजे महाराज लक्षात ठेव दरबारमध्ये माझा अपमान केलास अपमानाचा बदला घेण्याची वेळ आता जवळ आलेला आहे अंजली काय दिले तरी ही अंजली या रणांगणातून माघार घेणार नाही एवढं मात्र खरं बस आता एक लक्षात ठेव अंजली तुझ्या कालिदास महाराजांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसामध्ये संपूर्ण जनता जनार्दन हजर राहणार आहे त्या तुझी सामील आता बाकीच्या सैन्य घेऊन तयार आहे चला काय मग चल लाग बाबाला येतो आम्ही सामर्थ्य नाही त्याच्यात असे कुठकामी लोक आमच्या राज्यात राहिले तर आमचा असं टिकणार कसं मस्त खाऊन माझे सारे हराम करणं पारा करताय की झोपा करताय शेर सिंग कुठं आहे काय सांगायचे शेरच्या महाराजांचा भर जमीन पंधरा नाळे टाकल्यावर सारे जनतेला तुमच्या विरोधात चितवताय हरामखोर शेरिया आणि एवढी विजय परंतु ही तुझी आसरी लालसा मी कधी पूर्ण होऊ देणार नाही हे मात्र लक्षात ठेव कोणते तारीख नाही म्हणे कोण महाराज पण काय राज सेवक महाराज कोण देशात विनंती पाहिजे हो आपली इच्छा असेल ते एखादा डान्स घ्यायला झाला तर बरं होईल आलं आमच्या लक्षात पाठवून द्या तिला मनुष्य फुलापुढे पाहताना फक्त फुलाकडे पाहतो गुलाब असंख्य काट्याचा जन्म घेते ते स्वतःला काट्यात राहून इतरांना सुगंध देते आणि आपल्या सुगंधाने हे वातावरण कसे सुगंधित करून टाकते आपल्या वाढदिवसाच्या स्वागताला ही नर्तिका राजे महाराज पुरुषाचं जीवन हैराण करणारी लावण्य होती आपलं नाव तरी काय माझं नाव अंजली वा नावाप्रमाणेच या अंजलीची जागा असं वाटतं आम्हाला आता वेळ वाया घालवण्यापेक्षा तुझ्या त्या नाच घालायला सुरुवात करा असं म्हणतो आम्ही ठीक आहे राजसेवक तुझ्या नाच घालायला सामील व्हा ठीक आहे परवाने जळणी खात होता नवस नविण्यासाठी
म्हणतोय कसा हाय माझा भान अहो तुम्ही झाला परान कुठ म्हणतोय कसा हाय माझा भान अहो तुम्ही झाला परान कुठ म्हणतोय कसा हाय माझा भान अहो तुम्ही झाला परान कुठ म्हणतोय कसा हाय माझा भान अहो तुम्ही झाला परान कुठ म्हणतोय कसा हाय माझा भान अहो तुम्ही झाला परान कुठ म्हणतोय कसा हाय माझा भान अहो तुम्ही झाला परान कुठ म्हणतोय कसा हाय माझा भान अहो तुम्ही झाला परान कुठ म्हणतोय कसा हाय माझा भान पोटासाठी नाचते तुमचे मनारी जरीचे बाई हाय माझ्या भाडी पोराचा वास अहो तुम्ही झाला परान कुठ म्हणतोय कसा हाय माझा भान अहो तुम्ही झाला परान कुठ म्हणतोय कसा हाय माझा भान अहो अरे कोण कंगन होय कंगन अरे या ठिकाणी येण्याची हिंमत कशी झाली तुझी खाल्ल्यानं व्यवहार करणाऱ्या कुत्र्यानं राजा अरे ती रमणाची लोकांचे गळे कापाय लावणारा तू तर स्वतः राजा म्हणजे लायकी नाहीस का हे दाखवून नाही तू मला अरे ती जमलीचा लोकर तू तुझ्या कुणाचा सुद्धा उद्धार होणार नाही राजा कालिदास यांचं मंथन झालेले तुझे हे संस्कार अरे खऱ्या अर्थाने अगदी धुळीला मिळवणार आहे लक्षात ठेव म्हणजे तुम्ही मला खार करणार हे नाही अरे मरणाची भीती कुणाला दाखवतोस मरण्याचा भेटावर अरा तुम्ही बालपणात ते शाळपण गेलेले दिसत नाही अरे खूप केला या कालिदासानं तुमच्यासाठी अरे कोण भेटतोय काय केलं माझ्यासाठी न्यायनीतीला धरून केलं अरे स्त्रियांच्या लहरी भावना झुकवल्या तुझ्या आणि आम्ही मात्र श्रमसेविके वाद आणि तू मात्र तुझ्यावर लोही माझ्या साऱ्या गोष्टीतून आज मुक्त करण्यासाठी राजा कालिदास त्याला भाषेच्या बंधन तू मुक्त करूया आपण अरे विश्वबंधुत्वाचं नातं विसरणारा मी जर गेलो तर माझं भूत बनून तुमच्या नाटीचा खोड करतात दमनी जाग्यावर भांडावं एका मागच्या करून राहताना काय करू आता काय करू सांगा त्यांच्या तोंडारी मूर्ख चढवा ठीक आहे मित्र तो राजकोट काय करणार आमचा जीव जायला आम्ही यांचं नाही ऐकतो मारू टक्की मेरे
टायमिंग किती आहे ओढा ओढा तो दूर नाही तुम्ही कंपनी कारस्थानात समजतात मला नाही नाही राजूर ओढा ओढा सुस्वागतम श्री केदारनाथ प्रसन्न रंगदेवता आणि रसिक जनांना विनम्र अभिवादन करून केवळ श्री केदारनाथ कमल नाट्य मंडळ सावडे भोरळी सहर्ष सादर करत आहे लढाईने रंगलेला आणि विनोदाने नटलेला होणारा भारतात काल्पनिक खेळ सागरेश्वरचा खुणी अर्थात चंद्राचा लेखक नामदेव भुवन लिखित सागरेश्वरचा खुणी पात्र परिचय राजा कालिदास श्री अशोक भुवन राजकुमार जीवन राकेश वाघे शर्या शंकर कुंभार सदाजी कंकन जितेंद्र भुवन अंजनी रवींद्र भुवन राजसेवक सध्या नरेंद्र भुवन राजसेवक माझ्या संतोष भुवन आणि नकुलचंद्राच्या उर्केत रवींद्र वाघे सहर्ष सादर करत आहोत एक काल्पनिक नाट्य सागरेश्वरचा खुणी अर्थ चंद्राला हॅलो आमदार निलेश राणे समर्थक आमचे मित्र संजय कादा घाट यांकडून वगदंडासाठी 251 रुपयाचा पारितोषिक स्वीकारलेला आहे. नमन मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. खाली मिळालाय वरती जित आहे काय बोलत अरे मी मुलातच कम नशीब आहे अरे ही बायको भेटली ती बी अशी तिला प्रेम कसं करायचं हेही कळत नाही. नाही कसं अरे तूच कमी पडतशील तिच्याशी प्रेम करायला रे. अरे हट ते लेख की मी लेखचे पेच्या नाही चांगला मर्द गडी आहे मी. अरे काढा तुझा मर्दपणा बायको झुकवलं मग बरोबर. तू काय माझी चेष्टा करतोस काय ते अरे दुसरं काहीच ना मी काय बायकोचा भय नाही काय रे. एवढे मामा पाडले मारू नको एकाला तुझं लग्न होऊ दे बायकोचा बैल होतोस की टाटा खायचं माझं होतोस का अरे सध्या का मी बेगली नाही बायको पसंत करताना पुढे पूर्वजांनी करून ठेवली निसर्गाचे देणगे पुन्हा तिने जाऊ नये
आपल्याला अडूसा घेतलाच पाहिजे. मला जीवनातून उतरणाऱ्या घराजवळची शिकार नक्की कारस्थान करून राज्याचे बळकावणारा सैतानांनो, तुमची फळं मला खोडून काढली नाही तर नावाचं जीवन होणार नाही. अरे शर्यत आणि दंगल माझ्या पिताजीला फाशी देऊन मारलं काय, पण हा जीवन तुमच्यासारख्या कुत्र्यांची शिकार केल्याशिवाय कदापि गप्पा बसला नाही. आपण सायलेंसर लागले नाही विभाग. होय, नारायणनाथ काय करते आणि कुणाची वाट पाहते? ज्या तऱ्हेने कालिदास स्वागताचा खात्मा झाला त्या गोष्टी दुर्लक्ष रूपाने योग्य नाही. झोपलेल्यांना जागा करता येईल, पण झोपेचा सोंग घेणाऱ्यांना जागा कोण करणार? ही अंजनी झाल्या गोष्टीला कारणीभूत आहे. धन दौलतीचा नवाबाई या देशच्या शब्दाला बळी पडली मी. ऐकून सारा प्रकार माहित आहे मला. मी कोण? तुझा कालिदास. कोण? बाबा म्हणजे तुम्हाला न्याय मिळवून देणार. जीवन त्या पोरीने तुझ्यावर शब्दाचा गुळा लावलेलाय. तिला मोहित करून घे, तीच तुला उपयोगी पडेल. जीवन त्या समोरच्या चंदन खोऱ्यात माझा मित्र चंद्रा डाकू राहतो, तो तुला मदत करेल. येतो मी. त्याचा न्याय कुणी करायचा आणि वाघाने सहन करायचं काय शरम नाही. चला तुझ्या भेटीला. साक्षात पृथ्वीच्या दारात येऊन पोचल्यासारखं वाटतंय. एका निराकृती राजाला डोक्यावर चढवले काय? कोण आहेस तू? आणि हे जे बातमी झाली तुझे आणि काळाचा माग कोण बोलू म्हणतो नाव म्हणजे तुझा हात बोलायला लागतंय. किनारीच्या अवलादी हे तर बोला करशील त्याच्यावर मुलासकट हातली जाईल. बरोबर करणे नाही तर हुक्कड मारसेल. आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती या चंद्राच्या गुहेत प्रवेश करायची, परंतु आज साक्षात मृत्यूच्या धर्तीवर घेतला. एवढी हिंमत असेल चालू समजेल चालू तुमचे. कालिदास पुत्र जीवन मारा निघालास. कोण? कोणता पुत्र जीवन? हो, तुझा मित्र कालिदास. पुढचा इथं जीवन तुला सांगितलं. येतो. पुत्र जीवन. अरे चंद्रा, चंद्रान खोऱ्यात राहणारा प्राणी म्हणजे एक देव म्हणून आहे. आणि तुझ्या बापावर झालेला न्याय आणि अमोषपणे हवलेले भाग याला काळजीभूत उशिरा आणि गोपी साक्षीदार धरती घालचे न्याय. काही कारणास्तव या जीवनच्या चुकात असेल कोणाची मागणी छाटायला हा जीवन मागे पुढे होणार नाही.
मला त्या जीवनला जीवन आणि माझे जीवन नव्हतं तुझा परिस्थिती वेगळी आहे चंदन पडा दंड पडला आई वडिलांची हत्या झाली माझ्या भारुणात माझ्या अंगाची चांगली जवळ झाली तेव्हापासून मी धडे परंतु कोणत्याही आणि मला जोडता नव्हता आणि त्याचाही खून झाले आणि तेव्हापासून एखाद्या मित्राला वागाप्रमाणे एवढा शोध आज बरोबर पण तुम्हाला कुठल्याही सुडा तो म्हणजे दोन राक्षसांचा सर्वनाश आपलं व्हायला हवं जय कालीमाता बछडा जीवन एकदा का त्याला लेस नाबूद केला की अरे कंगन नगरीचा राजा असेला आणि तुम्ही सेनापती सरदार असं तो हुशार झालाच आहे त्यावेळी त्याला नशिबाने साथ दिली म्हणून आमच्यातून सही सलामत निसटला नाही तर त्याच वेळी त्याचे खांड डोळे ठेवलेले आहे लक्षात आता तो मोठा झालाय आणि त्याच्या जोडीला असा गुप्त समजला तुमच्यावर जाण्याची वेळ आली म्हणून तुम्ही माघार घेता ठिकाण असं तुमच्या आणि संशय हाती घेतल्याची सत्ता सांगितली मरणाची भीतीमुळे नाही आम्हाला नाही असं काही नाही सरदार परंतु सरदार आपल्या भोवती तो कायदा बाहेर हात पकडून बोलतो तो एक ना एक गोष्टी आपला नाश करू शकतो असं वाटतं त्याच्यासाठी अनेक गोष्टी आहे उद्या सूर्योदय व्हायच्या आत आपल्याला जंगल खोऱ्यावर हल्ला करवायचा आहे आणि त्या हल्ल्यामध्ये त्या संग्रहाला होईल आपला सत्य देश आणि जाताना आपला आई खेळ संपूया कामाला लागायला ठीक आहे चला 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 अरे वाचलो जगात वाचताना मरणाच ना भाई माणूस सगळं काय मिळवतो पण मरायला मिळतो अरे मरण कोणाच्या हातात आहे वय अरे केव्हा एक कोण झाले पण नशीब त्या भूताने आपल्या मानव तलवार नाही चालली काय तुमच्या बायकोला कुकू पुसावं लागलं असतं बा अरे जी मला म्हणते कशी 4 वर्ष झाली लग्नाला अजून काय भांड्याला पोक नाही पण ती अंगाने कशी आहे रे बाबा अंगाने वय अरे चापऱ्या म्हशीला माग काढली एवढी जाडजूड आहे बायको तुझी बायको तर टोपी तुझी बनायची तर अरे सध्या अरे माझ्या मला अरे तुम्ही दोघांना खड्ड्यात मग तू लगीन कोणाशी करणार रे तुमच्या प्रेमाची अगं पाहिजे एवढी कठोर होऊ नकोस पाहिजे असल्यास आम्ही दोघेही त्याचा खड्ड्यात मेल्यावर आमचा जीव गुटमत आहे त्याचं काय की नाही मी माझ्या कोमलाताने अग्नी देईन नको नको ते कष्ट बाया कशा बनवते बाई माणसाला असं रस्त्यात हात पकडतो भांडी मागतो आई नो काय रे अरे बारा करे सोडून प्रेमाच्या
मग माहिती का कुठे आमचा इकी गेला काय अहो ते इकी म्हणते काय म्हणत होता माझा पावटा जोडायचा काय जे की आता नवरा तेव्हा त्याला माणसांची गरज होती मग तेव्हा ही बाया घेतली होती काय ही तर आमच्या पट्टाला तुम्ही गडबड अरे आम्ही गडबडीत कारण आम्ही आज खुश आहोत कारण आमच्या नजर गेल्यात आमची पट्टाला नाही आई म्हणून कमवायचं आम्ही तुम्हाला काय फुकट द्यायचं वय चालते वाई दोन तुम्हाला बोललो ह्याला बोललो झालंय तरी काय अरे काय झालं काय म्हणतो अरे आम्ही खुश आहोत एवढे मला मिठीत माझं एकदम असं टोचलं कसं काय पगार वाढलाय नाही चिमटा काढताय चिमटा काय अरे आम्ही खुश आहोत ना मग सुंदर असं गाणं म्हण म्हणणार ना काढलं फोन मला कधी ऐकेल मिळाला असं तरी वरती अर्धा जिवंत आहे आला वारा किती पावसाच्या धारा माझी चिमणी बघून याचा पोपट उडाला एवढा पोपट तुमच्या बाहेर अहो ही चिमणी माझी चिमणी तुमचा पोपट एवढा काय म्हणला पोपट सगळी वाट लागली तुला वाटत वसावली खूप चालत काय वाट काय म्हणत तुला अरे सुंदर असं गाणं म्हण ना मग जेव्हा चांगलं येऊ दे ना वाईट कसं येतं मला समजत नाही मला वाटतं सटवी बाजली नक्की वाटली जेव्हा परमेश्वरा परवापासून जागा शिल्लक नाही येऊ दे लिंबुडीच्या झाडाखाली हातकाल्या आमचा दारू गाडी 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 कोण्याला चुगली झाला कोण्याला चुगली झाला हातकाल्या आमचा पकोडी आला बरोबर आई शप्पथ अरे असा बसले असा काय वाटतो का मी 10 महिन्यात आहे मी अरे सगळे आले तर 9 महिन्याच आहे खरं मला ना अशा लावण्या धुरूच्या वाट्यावरती काय हसताव काय तुम्ही काय आता कोणी कळलेला मारायला तुम्ही का मला वाटतं कलिकीचे 2
दाखल द्यायला हवं तो कुठं द्यायला हवं ते मला माहिती तुम्हाला माहिती आहे काय करतोय चॉकलेट आणलं मम्मीची आठवण झाली बरोबर हवं तरी पण लागते खाली पडावं एवढं खरं आहे काय म्हणालास अरे सध्या अरे तुला लागलं तर नाही ना अरे तू तर माझा लडका आहे मग तुला काय म्हणलं अरे तू तरी कर मला मारायचा किती पण मारा मला काय फरक पडत नाही मार खाऊनच चुकलंय जर का ह्याला मारताना नियम चुकला मग काय सांगता येत नाही काय होईल काय म्हणलास मारताना जर नियम चुकला तर मग काय सांगता येत नाही तुला प्राधान्य नाही नियम माहिती ना मग नियम तुमचा माहिती आहे मला बोल किती काय की दाट काढतोय बोल लवकर पण तुमचा हा डावच टाकून घ्यायचा हे दुश्मन आहे हो कासा दादा होता काय कुठे देताय कशासाठी हो बांगडा भरायला भांगड्या फिरायला आणि कोणाला तुम्हाला बाय तू मला नाही, असं काय बोल नाही बोल म्हणतो काय म्हणतो बोल पुढे या काय म्हणतो नाही घ्या अहो कासा रे दादा तुम्हाला सांगू कितीदा अहो लावलं का दादा रांगणी अरे वा काय रे विचारलं होतं काय रे वा माझा भाव वाजवतोय कसा कसं वाजवतोय अहो लावलं का दादा रांगणी आवाज नाही जातोय घालताय कशाला काय ते वाघमुनी काय म्हणतो आवाज नाही जातोय घालताय कशाला बरं आता मागच्या गेटवरती पारा करा आहे काय महाराज इकडनं जायचं तू इकडनं तर इथे नको म्हटलं इकडनं जा काट किती खाणार आहे हे इकडे कामच नाही आहे काय कर काय बघितलंस तू ह्याच्यात तर माझ्यात काय आहे याला 7.5 वाजता बाप या आजकालच्या पोरीतलं खरोखर इकडे दाढी वाढली इकडे कट मारला इकडे कट मारला तिसऱ्या दिवशी त्याचाच मोबाईल नंबर इकडे आहे काही हसू नका गो बाई खरोखर मी सांगते चुकीचं नाही सांगितलंय तुमचा मुलगा तुमच्या आईच्या कडलं कधी झोपतो नाही झोपणार तो कॉलेज कुमार असणार तो अजिबात झोपणार नाही मम्मी मी त्या
बाकड्यावर झोपता म्हणजे कुठं बाहेर मुलगी तुमच्याकडे झोपणार पण मुलगा काय जाऊन काय करतोय मम्मीला अजिबात माहिती पडणार माझी कुणाची बाई ग बाईकडे झोप ग तूच माझी हे करणार आहे तू माझं तर करणार आहे पण मुलगी डोक्यावर कांपून घेऊन काय करतो म्हणजे बायानो आई सगळ्यांनी लक्ष घ्यावं तुमची मुलगी किती मायेळू असली मुलगीवर विश्वास ठेवू नका मी पण एवढी अमानत तुम्हाला सोडून जातोय जर का डोळ्यातलं एक टिपू आलं माझ्यासारखा वाईट माणूस 17 गाव माझ्या मुठीत आहेत 17 गावचा मी काय तो कोणता सुंदर आहे जातो मग जाऊ नाही गावता 26 जानेवारी होऊन गेली माझ्या गोष्टी गंगेला सांगणार होता नंदिनी नंदिनी तुला माझ्या सांगते नंदिनी हा गंगांचा पण आहे नंदिनी माझ्या एकदम हरवत होती ये ना अरे सोड दिलं जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटत तुझ्यासारख्या प्रधानाला हे वागणं शोभत नाही हे कारक्या या मला 7 वेळा विचार करावा लागेल मारायचा तुझ्यासारख्या रावणाला मारायला त्या रावणाने जन्म घेतलाय मग वेळ कशाला माया घालतोस चल आलो समजेल चल चल समजेल सूर्य जयपुरी मंदिर देवीच्या पूजेला सरदार देवा चोरीला गेले तर
अरे ईश्वर हा त्याग करणारा देत असतो. अरे तुझ्यासारखा भिकार देवा नाही. भिकारी होय दिसणार आहे. चंद्र पुन्हा एक नसते. काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. याचं तुझं भलं आहे म्हणून म्हणतो आमच्या सैन्यात सामीलो आणि कुणाचे उपयोग पडला नाही ते. अरे शेऱ्या हा चंद्रा मेल्याचं दूध कोण आहे काय माहिती बरोबर घाल. म्हणजे आपल्याला काय करायचंय. बाकरा भेटला उद्या वार कोणवार आहे काय माहित नाही. मंगळवार आहे. उपवासाचा वार आहे. शांत झालाय शांत झालाय. शांत आहे महाराज शांत आहे. एवढा काय 50,000 बैल काय एकट्याला आवाज. आता नाही सोडी. अरे शेऱ्या निशेष करून धाव सगळं काय वाहून घे तुला. कोण कोणाला पाहतो ते कधी पाहणार आहे. काय सांभाळ ग नगल वाचायचं येईल ग. हे बघा तुला घडतू. बोला म्हणजे एक काम फक्त झालंय. बाहेर राहिलंय तो फक्त एकदा त्याचा खात्मा झाला की आपल्याला पुढील कारस्थान करायला ओळख तरी झाली. चला जागा नाही दिला. या दिशेने जावा आणि या दिशेने जावा. तुझ्या या भक्ताला आज काय नाही दिला. आधी देवीच्या पूजेचे सामान वाल्मिकीतले रामायणातले तसे न मिळेल तसे त्या जगतात घोड्यातले चंद्राने जीवन बिघडत मित्र. परत ते बडबड का ठेव. त्या दगडी पाशाला पाजत तू ते देवाच ना. अच्छी शिकार व्यर्थ केली. नजर चुकावून चांगला कल्याण परत दिशेने सजाले. हो रंजनी या रंजन काय करते आणि कुणाची वाट पाहते. कुणाची काय रामायणातल्या रामाची. मग मिळाला का तो रंग. मिळाला परंतु दुर्दैव वाटायला आपल्याकडे जीवा व्हायला लक्ष देणारा तो चंद्र डाकू देवीच्या पूजेला जात असताना त्या नानाधवाने पाठीत वार केला आणि चंद्रा पकडला गेला. नाही आमचा पाय फोडून देण्याचा तुझा विचार नाही ना. काही जीवन हे सारं खरं आहे आणि हे जर खोटं असेल तर तुमच्या संशयीने माझ्याशी धडावेळा करा. अरे शर्या आणि कंगन अशा त्याने नाव जातात घर. पण लक्षात ठेवा माझ्या पिताजीच्या झालेल्या फळीला आणि चंद्र काकांच्या झालेल्या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय जीवन त्यांना प्रवेश नाही. म्हणजे लोकांची सुटका होईपर्यंत तू या काली मातेची पूजा कर. ठीक आहे येतोच मी. आणि जहागीर मिळव. तुला
म्हणते अगं यासाठी का तुझ्या भक्ताला लागायचं होतं परंतु त्यांच्या होते आता जागलं नव्हते मला फक्त एक विचार की कोण करेल माझ्या काळीमतीची पूजा. अरे चंद्र्या, पूजेची काळजी करू नकोस. हा कालिदासाचा आत्मा तुझ्या काली मातेच्या पूजेसाठी हजर आहे. तू काय म्हणत राजसमोर आहे मला तुझ्या अंगाला हात लावायचे. अरे चंद्र्या, उद्याच्या सूर्योदयापूर्वी तुझी अख्खा खेळातून मुक्तता केली म्हणजे झालंच ना. काय असं बडबडता हो रसो काय तू आवाजित आहे मला शक्य हो पण काय करू मला तुम्हाला मी सोडून लावली असती हो काय नाही हो जर का माझ्याकडे हवी असती हो तर तुम्हाला मी सोडून लावली असती हो. ऐकून घ्या काय ऐकून घ्या शेवटची विचार विचारत होता मला काय वाटलं तुम्हाला ऐकायला काय आलं काय म्हणला तुम्हाला काय ऐकायला काय त्याचं म्हणणं काय लॉक इथं लावलं बरोबर बरोबर आहे चावी माझ्याकडे आहे नाही चावी तुमच्याकडे तुम्ही दिल्याशिवाय मी लॉक होणार आहे काय बरोबर मला विचारता लॉक चावी तुमच्याकडे आहे काय असं मला माझ्याकडे डुप्लिकेट बनवली नाही आहे ओरिजिनल त्यांच्याकडे आहे. ठीक आहे आता सजा माझ्या विसरलेला वाघ आहे तो होय. आता त्याच्यावर मलमपट्टी करावीच लागणार आपल्याला. इंद्राचा वाघ फक्त पुढ्यात पडेल एवढंच खातो आज ही उभाची राहिली की त्याचा माप म्हणून एक लक्षात ठेव. अरे लक्ष्मण आले चिताच्या झोपडे होती लक्ष्मण रेषा आपली होती तरी सुद्धा रावणाने पळून नेली काय बरोबर आहे त्याला त्याला बाहेर काढा बाहेर काढा बाहेर काढी पण तुम्हाला